हा प्रोजेक्ट आहे इथे पहा. हा प्रोजेक्ट दिसतो. तर या मुलाने हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. या विद्यार्थ्याचे शिक्षक आहेत आणि सर्व म्हणजे बाकीचे पण आहेत इकडे सर्व बाकीचे सर्व प्रयोग या ठिकाणी केलेले आहेत. सर्व शिक्षक वगैरे कर्मचारी वगैरे आणि बाकीच्या मॅडम. तर सांग तुझं नाव काय? माझं नाव अर्णव मदास वैद्य आहे. मी राजूभाई बेंडरकर तथा कनिष्ठ महाविद्यालय आजगाव या हो. तर सांग तुझ्या प्रोजेक्टचं नाव काय? पोल्युशन कन्व्हर्सनिंग, प्रदूषण रूपांतर शाई. म्हणजे शाई कार्बनचं रूपांतर शाईमध्ये चांगलं उपयोगी वस्तूमध्ये. हो. तर सांग तू हे कसं केलं म्हणजे तुझा प्रोजेक्टचं म्हणजे हे कर ऑपरेट कर. चालू करू का सर? करून म्हणजे थोडंसंच करू आणि प्रोजेक्ट ऑपरेट करताय. आता पहा हे काय केलं तुला माचीस लावली. हे धूप आहे म्हणजे हा हे म्हणजे स्मोक आहे. स्मोक धूर गाडीमधून धूर गाडीमधून धूर निघत असं इमॅजिनेशन करूया. कारण इथं आपण ऍक्च्युअली गाडी तर आपण चालवू शकत नाही. ठीक आहे. हा धूर आता कुठे जाईल? हा धूर हा स्मोक ॲब्झॉर्बर मध्ये जाईल. स्मोक ॲब्झॉर्बर स्मोक फिल्टर करे पाठवेल आणि स्मोक फिल्टर करे पाठवून हवा प्युरिफाय होऊन इंक तयार होईल आणि हवा पण शुद्ध होईल. इंक पासून आपण महापुरुषांचे पेंटिंग करू शकतो. उदाहरणामध्ये हे पेंटिंग या मुलांनी हे इंक सर. सोल्युशन टू इंक. ही इंक आहे. पहा इंक कशी दिसते. काळ्या रंगाची आहे आणि याला आपण पेनात सुद्धा वापरू शकतो आणि रंगकामासाठी डिझाईनसाठी कुठल्याही गोष्टीचा वापर आहे का म्हणजे पहा ना. थोडं जर आपण माणसामध्ये एवढी प्रचंड शक्ती दडलेली आहे ना तो माणूस आहे ना विचार करायला म्हणजे त्याला फुरसतच नाही. माणसं जेव्हा विचार करणं सोडते तेव्हा लहान मुलं विचार करतात. पहा छोटे छोटे मुलांना पहा काय काय क्रिएट केलं. आणि आपल्या देशात काय झालं माहिती आहे ना की आपण ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार नाही केला म्हणून आपण मागे पडलो. आणि या मुलांनी इंक बनवलेली आहे आणि या म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला बाजारात घ्याव्या लागतात त्या आपण घरीच बनवू शकतो. आणि त्या बनवत असताना वातावरणातले जे वाईट आणि चुकीचे घटक सुद्धा कमी होतात. तर तुझ्या मॅडम आहेत त्या सिंगनजुडे या मॅडम. तर मॅडम आहेत त्या आणि या मॅडमने मागच्या आजगावला मॅडम या मॅडमनी मागे म्हणजे शिक्षकांचे जे प्रदर्शन त्याच्या सुद्धा सहभाग होतो. माझा व्हिडिओ सुद्धा त्याचा व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनल टाकलेला आहे. आपण अवश्य बघावा. अशा या मॅडमचं मुलाचं आणि सर्व टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो.